आपल्या आनंदाने जर इतरांना दुःख होणार असेल तर आपण हॅपी राहू. ओवी पण फक्त आई सोडली तर बाकीचे सगळे तयार आहेत ना आपल्या लग्नाला. श्रीनिवास, एक आई म्हणून लाली आत्याचा तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे. And you know, निशी प्रेग्नंट आहे हे ती नीरजला का सांगत नाही? कारण हे जर तिने त्याला सांगितलं तर ती इथे का आली आहे हे पण सांगावं लागेल. आणि त्यामुळे नीरज आणि त्याच्या आईमध्ये परत वाद होते जे तिला नको आहे. श्रीनिवास, अरे निशी जर ह्या सिच्युएशन मध्ये मेघना आंटीचा एवढा विचार करू शकते तर मग आपण लाली आत्यांचा विचार नको का करायला? आणि श्रीनिवास, आपण लग्न नाही केलं तर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होईल असं तर नाहीये ना. ठीक आहे, मग माझा पण निर्णय ऐक. ओवी, मी लग्न करेन ना तर फक्त तुझ्याशीच, तर आयुष्यभर असाच राहीन. श्रीनिवास प्लीज, तू असं काहीच करणार नाहीयेस. हे बघ, त्यांना तुझ्या बाळाला त्यांच्या मांडीवर खेळवायचं एवढं बेसिक स्वप्न आहे त्यांचं. प्लीज प्लीज त्यांना हर्ट करू नकोस. ते मी आणि आई बघून घेऊ. श्रीनिवास प्लीज ऐक माझं. निशी, चल झाला ना तुझं आवरून, आपल्या डॉक्टरकडे जाऊचा. निघूया आपण, चल. हो, माझं आवरून झालंय. ओवी येत नाही आपल्या बरोबर आई? ओवी ती कशाक? मी असं आहे ना तुझ्यासोबत. ह्या बघ, आधीच ती खूप काम करता. ते का जाऊ दे, तू चल माझ्यासोबत. आई आई ऐक ना, तू येच माझ्यासोबत, पण ओवीला पण येऊ दे ना. तुला माहितीये ना सर काय म्हणाले? ते मला भेटल्याशिवाय नाही जाणार आहे तिथून. आणि अगं, आपण फक्त दोघीच बाहेर पडलो तर ते नक्की भेटण्याचा प्रयत्न करतील मला. आणि म्हणून म्हणते की ओवी जर आपल्या बरोबर असेल ना तर ती थांबवेल त्यांना, ते नाही भेटू शकणार मला. आई प्लीज ओवीला घेऊन जाऊयात आपण. अगो नाही, बरोबर बोलता निशी. हे बघ, तू जर का एकटीच गेलीस ना निशी सोबत आणि नीरज राविले तर तू विरघळून जाशील आणि त्यांका निशी सोबत बोलू देशील. पण तेच नीरज राव किंवा मेघनाबाईंका बरोबर बुकड्यावर बोट ठेवून गप करायचा असेल ना तर ती हुशारी फक्त ओवी मध्येच हा. ती समोर इली ना तर कोणीच पुढे येणार नाही, कळला? लालीताई, या तुम्ही बोलतास? हा, मीच बोलतोय. ह्या बघ, माझा ना ओवी विषयी काय जरी मत असला ना तरी सुद्धा तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कळला? अगो, खोतांच्या घरात त्या चारू या ओवीनेच एकटीने मात दिली ना. लक्षात हा ना सगळ्यांका? ओवी, ह्या बघ ओवी, तुका ना निशी सोबत डॉक्टरकडे जाऊचा आणि नीरज रावांका तिका भेटूक न देण्याची जबाबदारी तुझी हा. ह्या काम तू बरोबर करू शकतस म्हणून तुका सांगतोय. हा, लाली आत्या, डोंट वरी. जोपर्यंत निशीला मनापासून वाटत नाही तोपर्यंत नीरजला मी तिच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. निशी चल, लेट्स गो. मी येते. चल चल चल, सांभाळून जा काय सगळ्यांनी. हा हा, आणि तू धडपड करू नकोस. बाप रे, एवढ्या ठामपणे नीरज रावांका म्हटलं होतंय की मी तुम्हा दोघांची भेट घालून देईन. त्याकाच या मुलीन सोडून लावल्यानं आता नीरज राव आणि निशीची भेट तरी कशी घालून देऊ मी? सर्वेश्वरा, काहीतरी मार्ग काढ रे. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना?
रिपोर्ट्स एकदम चांगले आहेत, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि हो, निशीचे 8 आठवडे सुद्धा पूर्ण झालेत. बरा झाला. आम्ही सगळे काळजीत होतो. देवान सगळं ठीक केला, सगळं सांभाळून घेतला. पण रिपोर्ट्स जरी चांगले असले तरी निशीच्या बाळाचं वजन थोडं कमी आहे. हे बघा, काळजी घ्यायची गरज आहे. घाबरू नका, आपल्याकडे अजून 7 महिने आहेत. या येणाऱ्या दिवसात आपण निशीच्या बाळाची एकदम व्यवस्थित काळजी घेऊ. हो, आम्ही पण सगळी काळजी घेऊ. ते काही एक कमी पडू देणार नाही. तुम्ही काळजी घ्याल, पण निशी, गरोदरपणात मुलीने स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायलाच हवी, पण त्याचबरोबर आनंदी सुद्धा राहायला हवं. चांगले पॉझिटिव्ह विचार मनात आणायचे. तब्येतीची चांगली काळजी घे. जितकी छान तू तब्येतीची काळजी घेशील ना, तितकं बाळ हेल्दी होईल. त्यासाठी थोडा हलका फुलका व्यायाम कर. व्यायामाने कसं मन आणि शरीर दोन्ही हेल्दी राहील. आणि हो, अशी सतत उदास राहू नकोस. भूतकाळात जे काही घडलंय ते जितक्या लवकरात लवकर विसरता येईल ना, तितक्या लवकर विसर. मला माहित आहे थोडं कठीण जाईल, पण दुसऱ्या कोणासाठी नाही, तुझ्या बाळासाठी तुला हे कंपल्सरी करायलाच हवं. डोंट वरी डॉक्टर, तिचं पास्ट विसरायला आम्ही हेल्प करू तिची. खरंच काळजी नका करू, आम्ही सगळं व्यवस्थित करू तिचं. तुझा जीव गेला तरी चालेल, पण त्याला 1 मिनिट सुद्धा तुझ्या नजरेपासून दूर होऊ देऊ नकोस. आणि लक्षात ठेव, माझ्या मुलाला काही होता कामा नाही. त्या मुलीला काही झालं तर माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. उलट तिला काय झालंच तर बरंच होईल. नक्की येतील ना निशी आणि आई? आईने सांगितलं म्हणजे ते येतीलच. त्या आल्या की निशीसोबत सगळी मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करणार आहे आणि तिला इकडनं घेऊन जाणार आहे. आपण चालत नको जाऊया, ऑटो बघते. हा निश्चित, चल आपण बघू. नीरज रावांची वाट बघत असतील, पण ओवी सोबत असताना निशीची आणि त्यांची भेट होऊ शकणार नाही. काय करू? आज काय करून त्यांची भेट होईल. आता ओवी जाणार तर येऊ हवे ते, नाहीतर परत निशी कधी बाहेर आणणार? मावशी, काय नाही गो, आपण मगाशी डॉक्टरांका विचारूच विसरलो. पुन्हा तपासायला कधी यायचा आता? मी पटकन जाऊन विचारते. अगं मावशी, हे आपण फोनवरही विचारू शकतो. माझ्याकडे आहे ना त्यांचा नंबर. नाही नाही, तसा नको. मी आत्ता जाऊन विचारून येते. तू जा पुढे, रिक्षा बघतो पर्यंत. हा, मी जाऊन येते. मावशी ऐक, एक काम कर, तू निशी सोबत जा, मी विचारून येते डॉक्टरांना. हा, बरं, चला. ओवी, डॉक्टरांका सगळं विचारून घे आणि काय अजून राहिलं तर ते विचारून घे. हो मावशी, काळजी करू नको, मी विचारते ना सगळं. हा, तुम्ही व्हा पुढे. चल चल.
आपण पुढे रिक्षा बघू. चल. दादा मामा अरे अरे ये शिनू हे बघा काय झालं रे? दादा मामा मला या गोष्टीचा आनंद होतो की घरात आल्या आल्या पहिला तूच दिसलास मला. अरे हो पण हे काय आहे? दादा मामा माझा रिझल्ट लागला रे. मी कॉलेजमध्ये टॉप केलाय. पुन्हा एकदा सांग. दादा मामा मी कॉलेजमध्ये टॉप केलाय. माका खात्री होती. मला अभिमान आहे तुझा. लाले, उमा, श्रीकांतराव, बंधू, मंजू, लवकर बाहेर या. अरे दादा काय झाला? अगं लाले, आपल्या पोरांनी आपलं नाव काढला. अगं माका सांगा ती सगळे कुठे आहेत आणि उमा कुठे आहे? अरे असं काय करतोस दादा? उमा निशी घेऊन डॉक्टर कडे गेली हा. आज तिचं चेकअप हा ना. सकाळीच गेली ती. बातमी पण इतकी आनंदाची आहे ना की मी सगळं विसरूनच गेला. काय झाला? काय झाला? आधी देवासमोर साखर ठेव लाले. अरे पण कशा? काय झाला? या सांगते, सगळं सांगते. अगं तुझा लेख श्रीकांतराव, तुमचा लेख कॉलेजमध्ये पहिला आलाय. काय? सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिला आलाय. हे बघा, हे बघा, हे बघा. अरे वा वा वा. अरे माझ्या भाच्या नाव काढलं रे, नाव काढलंस मामा. बाबा अरे श्रीनू, अरे तुझं खूप अभिनंदन. एवढा सगळ्या तू करून दाखवलंस. थांब, मी तोंड गोड करायला साखर घेऊन येते. लवकर लवकर जा. हो. दादा हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं हो. तुम्ही त्याला सगळं शिक्षण घ्यायला भाग पाडलं. एवढंच नाही तर सगळ्या शिक्षणाचा तुम्ही खर्च सुद्धा उचललात. मी असतो तर माझ्या ऐपतीनुसार मी जेमतेम त्याला 12वी पर्यंत शिकवलं असतं हो दादा. नेहमी नेहमी तुम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात दादा. दादा खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद दादा. श्रीकांतराव, अहो काय करताय तू? यात माझा काय पण सहभाग. अहो लेख तुमचा आहे, त्याच्यावर तुमच्या दोघांचे संस्कार आहे. माझं तर मी कर्तव्य पार पाडलं. आणि मुख्य म्हणजे या सगळ्याचं श्रेय श्रीनूच आहे. तो त्याच्या मेहनतीच्या बळावर एवढा मोठा झालाय आणि हे मार्क मिळवलेत त्याने. श्रीनू, अरे राजा, पैकीच्या पैकी मार्क मिळवलेस. खरंच कौतुक आहे तुझं. आता माझं ऐक. आता पुढे जाऊन अजून शिक, भरपूर शिक. हा म्हणजे तुझ्या शिक्षणाचा आपल्या अख्ख्या गावाला, नांदिवलीला फायदा झाला पाहिजे. मला काय वाटतं, तू इथं राहण्यापेक्षा परदेशात जा, तिथलं नवीन तंत्रज्ञान शिक. आणि एक लक्षात ठेव, आपल्या गावाचं नाव मोठं. नाही दादा मामा. दादा मामा मला तुझ्या हाताखाली शिकायचं आहे. तुझ्यासोबत राहून तुझ्याकडून बरंच काही शिकायचं आहे. दादा मामा, आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस. मला माझ्या पायावर उभं राहायचं आणि तुझ्यासाठी करायचं. या बघ शिनू, त्या सगळ्या नंतर करता येईल. अरे दादा काय सांगता ना त्यावर लक्ष दे, कळलं ना मग. चल तोवर मी पेढे घेऊन येते. अहो अहो, कुठे झालात? आधी तोंड गोड करा. हा, दे, दे, दे. हे घ्या. अभिनंदन लालिताई. हे घ्या. दादा, द्या. श्रीकांतराव, हे मार्क लिस्ट घ्या.
मी गावात जाऊन येते, अभिषेक सांगून येते. दादा मी पण आहे. चल 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 लवकर. हळूहळू. शाब्बास रेणू, अभिमान वाटता म्हाका तुझा. आता ना फक्त निशी डॉक्टर कडे गेली हा, तिने आनंदाची बातमी आणू दे बस. त्या आईंना फोन करून विचारू का? ऋषी, डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना? तुला आता तुझ्या होणाऱ्या बाळासाठी स्वतःची काळजी घेऊ हवी. नीट खाऊ पिऊ हवं. बाळासाठी तू इकडे येलस, पण ते का नुसतं ह्या जगात आणणं महत्वाचं नाही. त्याची नीट वाढ होणं, ते का निरोगी ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे, तुझी जबाबदारी आहे. निशी, तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना? नीरज काय चालू आहे तुझं हे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? निशीला तुला भेटायचं नाहीये. आत्ताही सुखाने जगू देणार नाहीये का तिला तुम्ही? एक मिनिट ओवी, असं केलं काय मी? का तुम्ही माझ्यावर एवढे रागावलेले आहात? नीरज तू थांब ओवी. काय केलंय असं विचारता तुम्ही? जेव्हा सगळ्यात जास्त तुमची गरज होती ना, तेव्हा नव्हताच सर तुम्ही. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, तेव्हा नव्हताच सर तुम्ही. पण आता माझी माणसं आहेत माझ्यासोबत, मला मदत करायला, माझी काळजी घ्यायला, माझा सांभाळ करायला आहेत ही माणसं माझ्यासोबत. त्यामुळे प्लीज मला आता तुमच्या मदतीची गरज नाही सर. चलो. आणि हा, यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. ऑटो. कसं का बोलते? काय तिच्या मनात? आणि कोणती आनंदाची बातमी? मावशी, चल लवकर. काय झालं लालिताई? निशीची वाट बघताय? काही काळजी करू नका लालिताई, निशी सुद्धा चांगलीच बातमी घेऊन येईल. तुम्हाला सांगते लालिताई, आज घरात सगळं चांगलंच होणार आहे.
काय झालं लालिताई? अहो श्रीनू पहिला आला त्याचा तुम्हाला आनंद नाही झाला? अहो, त्याने आतापर्यंत केवढी मेहनत केली आहे, एवढ्या सगळ्या अडचणी आल्या तरी सुद्धा तो डगमगला नाही. नाही गो, श्रीनू पहिलो इलो त्याचा आनंद हा मका, पण निशीचा सगळा मार्गी लागल्याशिवाय ना तो आनंद मी नाही साजरा करू शकत. नाही म्हणजे घरात आनंद साजरा करायचा ना तर घरातली सगळी पोरा बाळा ना आनंदात होईल, नाहीतर त्या आनंदाचा फायदो काय? बरोबर आहे तुमचं लालिताई. एक सुखात एक दुःखात नाही बघू शकत आपण.